नमस्कार. सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला उपवासाचा वाळवणाचा पदार्थ म्हणजेच की भगर साबुदाणा आणि बटाटा चकली करून दाखवणार आहे. बघू शकता, अगदी तळल्यानंतर दुप्पट तिप्पट ही फुलणारी चकली आहे. इथे चकल्या तुम्ही तळल्यानंतर बघू शकता, अगदी छान अशा कुरकुरीत आणि अशा हलक्या झालेल्या आहेत. आणि त्यातला जो साबुदाणा टाकलेला आहे तो बघा किती छान दिसतो. एक मी तुम्हाला तोडून दाखवते, अजिबातही तेलकट होत नाही. हे बघा, हाताला अजिबातही तेल लागत नाही. तर ही कशी बनवली याचा मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे सुरुवातीला मी भगरीच्या आणि साबुदाण्याच्या चकल्या करण्याकरिता इथे मी अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम एवढी भगर घेतलेली आहे. आणि इथे साबुदाणा हा 250 ग्रॅम एवढा साबुदाणा आहे. इथे मी साबुदाणा हा रात्रभर भिजून घेतलेला आहे. आणि इथे 3 बटाटे घेतलेले आहेत, उकडलेले बटाटे आहेत. हे साधारण 300 ग्रॅम एवढे असतील, थोडे कमी किंवा जास्त झाले तरी चालेल. आणि इथे हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. या व्यतिरिक्त यामध्ये मी काहीच टाकणार नाही, फक्त भगर शिजवण्याकरता पाणी घेणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. आता शिजण्याकरता पाण्याचं प्रमाण मी सांगत आहे. या भांड्याने आपण भगर घेतलेला आहे, याच भांड्याने याच्या तिप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता मी याच भांड्याने 3 पट एवढं मी इथे पाणी शिजण्याकरता टाकणार आहे. हे बघा, मी इथे 3 पट एवढं पाणी घालून घेणार आहे. भगर शिजवण्याकरता भांडं हे थोडंसं जाड तळाचंच घ्यायचं, म्हणजे आपला भगर खाली लागणार नाही. पाणी हे थोडं कमी जास्त लागू शकतं. आता या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत भगर हा स्वच्छ धुवून घ्यायचा. आता इथे पाणी छान गरम झालेलं आहे, म्हणजे आता याला अशी उकळी येणार आहे. आता इथे मी भगर धुवून घेतलेला आहे. आता मी यामध्ये घालणार. काही ठिकाणी याला वरईसुद्धा म्हणतात. आता यामध्ये असं घालून घ्यायचं आणि याला शिजू द्यायचं आहे. मध्ये मध्ये याला असा चमचा द्यायचा, म्हणजे खाली लागायला नको. आता इथे शिजत असताना मी इथे मीठ घालून घेणार आहे. चवीनुसार मीठ घालून घ्या. आणि हिरव्या मिरचीची पेस्ट ही सुद्धा तुमच्या चवीनुसार घ्या. इथे तुम्ही जिरे पूड घालू शकता किंवा काळी मिरे पूड घालू शकता. तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर वगैरे चालत असेल तर तुम्ही इथे कोथिंबीरसुद्धा घालू शकता. आता मी इथे हिरवी मिरची वापरलेली आहे, तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता. आता यावर मी झाकण ठेवून शिजून घेणार आहे. बघा, इथे भगर छान असं शिजून झालेलं आहे. एकदम मी स्लो फ्लेमवरच शिजून घेतलेला आहे, म्हणजे छान असा शिजतो. आता इथे असं करून घ्यायचं. आता यावर मी साबुदाणा घालणार आहे. हा जो भिजलेला साबुदाणा आहे, अगदी आपण साबुदाणा खिचडीसाठी भिजवतो तसाच भिजवून घ्यायचा आहे. आता यावर असा घालून घ्यायचा, म्हणजे आपला साबुदाणा सुद्धा शिजतो. गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची एकदम. पूर्ण यावर असा पसरवून घ्यायचा. याकरिताच मी असं कढई घेतलेली आहे, जसं पसरट भांडं घ्यायचं शिजवण्याकरता. पूर्ण साबुदाणा असा घालून घेतलेला आहे. आता यावर असं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे याला वाफ यायला हवी. आता मी इथे झाकण ठेवून 3-4 मिनिटानंतर बघणार आहे. हे बघा, इथे 5 मिनिट एवढा वेळ झालेला आहे. आपल्या साबुदाण्याला छान अशी वाफ आलेली आहे. आता इथे मी गॅस बंद करते आणि याला असं मिक्स करून घ्यायचं आणि हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. मी याला दुसऱ्या भांड्यात काढून घेते.
हे बघा असं मिश्रण व्हायला हवं. जर शिजताना यामध्ये जर पाणी कमी पडत असेल तर वरून तुम्ही थोडं गरम पाणी ॲड करू शकता. आता हे मिश्रण मी इथे थंड होण्याकरता काढलेलं आहे. आता जे बटाटे आहेत ते बटाटे यामध्ये किसून घालायचे आहेत. उकडलेले बटाटे आहेत, म्हणजे त्यामध्ये छान असे मिक्स होतात. आता हे छान हाताने असं मिक्स करून घ्यायचं. पण त्याआधी मी इथे थोडंसं मीठ घालून घेणार आहे, कारण आपण साबुदाणा आणि बटाटे टाकलेले आहेत. त्या अंदाजाने आणखी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर हे सर्व असं एकजीव करायचं. आता इथे सर्व असं मिक्स झालेलं आहे आणि हे थंडसुद्धा झालेलं आहे. आता मी असं याचं चकलीची प्लेट्स याला लावून घेतलेली आहे आणि असं साच्यामध्ये भरून घेणार आहे. आता मी याच्या अशा चकल्या पाडून घेणार आहे. अगदी असे कापडावर किंवा प्लास्टिकच्या शीटवर सुद्धा घालून घेतलं तरी चालेल. मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. चकलीच्या किंवा तुम्ही अशा लांब लांब अशा कुरकुऱ्याच्या आकारात सुद्धा हे करू शकता. आता अशा सर्व मी अशा घालून घेणार आहे. आता इथे सर्व चकल्या माझ्या अशा काढून झालेल्या आहेत, बघू शकता. आता मी या उन्हामध्ये सुकवून घेणार आहे आणि सुकल्यानंतर आपण बघू. इथे झाल्या तर आपल्या भगर साबुदाणा आणि बटाटा चकली तयार. इथे मी याला 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे. हे तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवा आणि उपवासाला ह्या तळून खा. उपवासालाच नाही तर तशा स्नॅक्स म्हणूनही सुद्धा तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.